काय काय आणि फ्रेंड्स, तर हा आपला लाडका राजाचा विसर्जन सोहळा आहे. तर ह्यावेळी थोडा तर लेटच झाला. तर सर्व गणपती आमचे घरचे लाडका राजा तर सगळे एकत्र आम्ही बसवले आणि हा चालू झाली राजाची मिरवणूक. आणि बँजोवाल्यांनी तर पूर्ण वसूल केलं भाई, म्हणजे धमाल एकदम खतरनाक. आणि फटाकडे म्हणजे यावेळी कसं नंतर बजेट झालं जास्त, तर आम्ही फटाकडे पण हे केला. आणि बघा आपला आपला डान्स म्हणजे एकदम खतरनाक असो, आपल्या डान्साला काय तोडच नाही. आणि हे वंताराकडून हे आम्ही असलं माकडं आणलं तर अंबानीकडनं, तर लई नाचायला तर ये. आणि हे म्हणजे काय बघा कसलं खतरनाक. आणि आतापी वतापी हे दोघं भावंड कुठनं आले तर काय माहीत, खोड्यावाने नाचायला तर. आणि हे आपले बघा फुगडीशिवाय नाचायला मजाच नाही. तर दिप्या दादा आणि नेहानी आम्ही एकदम मस्तपैकी मजा केली आहे बघा. डान्स म्हणजे बघायला कुठनं माणसं बाहेर आलेली, तर एवढा भारी डान्स होता. आणि आतापी वतापी काय इथं थांबनातच, खतरनाक डान्स करायला तर खोड्यावानी काय काय करायला तर हे बघा. आणि मामाने काय तो माहोलच बनवून टाकलेला. आपले दोन्ही मामा एकदम जबरदस्त नाचत होते आणि स्वरोवर आब्या पण होता. आणि परंपरेला धरून केलेल्या गोष्टी नेहमीच लय भारी होत्यात बघा. आपलं कसं विठू नामाचा गजर आम्ही इथं पण सोडला नाही. वारकरी संप्रदाय जपता जपता हे खूप छान असं नृत्य आम्ही तयार केलंय. आणि याची बघा खूपच चांगली प्रचिती अशी आली आहे. क्षण आलाच निरोपाचा, आणि बाप्पाची आम्ही निरोप आरती घेतली. आणि बाप्पांना सांगितलं की बाप्पा असाच आशीर्वाद आमच्यावर ठेव, आमच्या सगळ्या पोराबाळांना सुखी ठेव. भरून आलेलं मन आणि बाप्पांच्या आठवणी आम्ही मनात ठेवून पुन्हा घराकडे रवाना झालो. बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या.